माझे केशवा, मन माझे केशवा, गावाना अमृताहुने गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. नमस्कार. वो घड़ी आ गई जिसका आप सबको बेसब्री से इंतज़ार है. नाव द टाइम स्टार्ट्स नाव. एनिवे, खूप छान, खूप मज्जा आली, खूप सुंदर झालं सगळं. आणि अतिशय कौतुक वाटलं की ही नवीन पिढी छान तयार होती आहे. म्हणजे सगळ्यांची गाणी ऐकून असं वाटलं की एकतर आवाजाची देणगी सगळ्या सिंगर्सना लाभलेली आहे. बेसमधला आवाज जो हल्ली ऐकायला मिळत नाही तो सगळ्यांचा छान होता. तयारी पण चांगली आहे. थोडासा अर्थात अनुभवाचा थोडं हे असतं, अनुभव आल्यावर ते होईलच. पण आय एम शुअर की माणिकबाईंची गायकी 80% तुमच्या लोकांच्या गळ्यात तुम्ही बसवलेली आहे. फक्त जरा पॉलिशिंग पाहिजे आणि आत्मा पाहिजे. तर मी आता बोलवते आजच्या प्रमुख पाहुण्यांना की ज्यांनी अतिशय मनापासून या संगीत स्पर्धेसाठी यायचं कबूल केलं आणि त्यांच्या हस्ती बक्षीस समारोह करावा अशी आमची जी इच्छा होती ती त्यांनी लगेच मान्य केली. या सुप्रसिद्ध गायिका आणि काय सांगू, मम्मी त्यांच्यासाठी गुरु ठिकाणी आहेत. आरती अंकलीकर टिकेकर. खूप छान. म्हणजे अक्षरशः जसं मी म्हटलं एका फोनवर त्या लगेच म्हणाल्या की हो मी ना माणिकताईंकरता काहीही. आणि ह्यांचाच नाही सगळ्यांचाच असा रिस्पॉन्स आम्हाला आजपर्यंत मिळाला आहे की आम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज करतो आहे त्या सगळ्यांकडनं हाच आम्हाला एक प्रतिसाद मिळाला की माणिकबाईंकरता आम्ही काहीही करायला तयार आहोत. या वंदना गुप्ते अर्थातच. आणि दुसरे आपले सगळ्यात आवडीचे लाडके यंग डॅशिंग स्मार्ट दिल की धडकन अवधूत गुप्ते. ते खरं खूप आत्ता या इलेक्शनच्या कामामध्ये बिझी होते. ते म्हणाले की मला वाटत नाही की मला येता येईल कारण काय निकाल लागतो आहे काय नाही त्याच्यावर. कारण ह्यांनी सगळी इलेक्शनची जी गाणी तुम्ही ऐकता ती सगळी ह्यांनी केली आहेत आणि मुख्य म्हणजे सगळ्या पार्टीची. त्यामुळे ते सगळ्याच दृष्टीने जिंकले तसं म्हणायला हरकत नाही. बसा या अवधूत. थँक्यू सो मच. अवधूतनी अक्षरशः काहीही आढेवेढे न घेता तो म्हणला मी येणार. आणि असं मला वाटतं की ही आमची नाही तर मम्मीची माणिकबाईंचीच पुण्याई आहे की त्यांच्या या आजपर्यंत ज्यांचा आशीर्वाद या सगळ्यांना लाभलेला आहे. आणि एक आदर्श गायिका आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना आपण सगळेजण पूजतो अशा आमच्या आई गोडू आम्ही गोडू म्हणतो मम्मी माणिकबाई ह्यांच्याकरता ह्यांच्या प्रेमाखातर सगळे आले. तेव्हा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या दोघांकरता. अर्थात आपले परीक्षक खूप त्यांनी पण काहीही जसं मी म्हटलं काहीही आढेवेढे न घेता इथे यायला तयार झाले. अप्रतिम शास्त्रीय संगीत गायिका ज्या रिसर्च PhD करतात म्युझिकवर आणि त्यांच्याबद्दल मला काही सांगायला मला शब्दच कमी आहेत. पद्मभूषण या श्रुती काटकर सडोलीकर. संगीत विषयावर त्यांचा इतका गाढा अभ्यास आहे की मला वाटतं आजच्या पिढीत संगीताचे सगळे प्रकार ज्यांना कळतात त्यांच्यापैकी ह्या एक आहेत. आणि असे लोक आता हल्ली दुर्मिळ होत चाललेत. दुसरे आपले आवडते गायक संगीतकार मिलिंद जोशी. खूप धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद देते मी. तिसरे आमचे परीक्षक श्रीकांत दादरकर शुभश्रीचे. आणि वंदना गुप्ते त्यांची ओळख करून देण्याची काही जरूरत नाही आहे. त्या एके ठिकाणी आज अगदी काहीही चुळबुळ न करता बसल्या. त्याच्यातच सगळं आलं कौतुक करतात. मम्मीच्या प्रेमापायी आम्ही हे सगळं करतो आहे. आमची तिसरी बहीण पण इथे आहे अरुणा जयप्रकाश. ती पण अशी ती काही कला ह्याच्यात नसल्यामुळे ती पण अशी मागेच असते. आणि भारती येऊ नाही शकली कारण तिचं पुण्याला आज नवीन पिक्चरचं ओपनिंग होतं. सो शुभदा मेन ब्रेन बिहाइंड द एक मिनिट ये शुभदा दादरकर आणि श्रीकांत दादरकर या दोघांनी
ही इतकी सुंदर अनोखी संकल्पना सादर केली आहे आणि इतके कष्ट घेतलेत या म्युझिक कॉम्पिटिशन. सगळ्यांना ह्यांची संकल्पना इतकी आवडली. त्यांची पूर्ण टीम, म्हणजे म्हणतात की ते वानर सेना असते तशी शुभदा आणि दादरकर सेनाच तयार आहे. सगळ्या जणांनी त्यांचे खूप 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 व्हॉलंटियर्स इथे आहेत. त्या सगळ्यांनी खूप मदत करतात नेहमी. या सगळ्यांच्यामुळे हे झालं. आणि माणिक वर्मा फाउंडेशन अर्थात. त्यामुळे आता आपण औपचारिक सोहळा सुरू करूया मला वाटतं. त्याच्या आधी मी रिक्वेस्ट करीन, ॲज अ परीक्षक तुम्हाला काय वाटलं हे 2-2 शब्दात तुम्ही सांगा. 2 शब्दांपेक्षा 2 वाक्यात सांगा. नमस्कार. आता अट फार विचित्र घातलेली आहे, 2 शब्दात किंवा 2 वाक्यात. हे सकाळपासून आम्ही ज्या आंदोलनातून गेलो, भावनिक, मानसिक आणि श्रवणीय आंदोलनातून गेलो, त्याचा गोषवारा 2 वाक्यात किंवा 2 शब्दात देणं शक्य नाही. आमचं गेले 5-6 तास जे काही एकमेकामध्ये बोलणं झालं, विचारांचं आदानप्रदान झालं, ते मी फक्त आपल्याला थोडंसं माझ्या दृष्टीला जे काय आलं त्यातलं मी वाचून दाखवते. आणि मग मी माईक त्यांच्या हातात देते, म्हणजे त्यांनाही जे काय सांगायचं आहे ते सांगू शकतील. एक तर मला असं वाटलं, आम्हाला असं वाटलं की आपला स्वर कुठला हे स्वतःला थोडंसं कळावं. आणि जी गाणी आपण गाणार त्या गाण्यांचा त्या पिचमध्ये गायल्यानंतर प्रभाव पडतो का हे वारंवार रेकॉर्ड करून अगोदर पाहावं. म्हणजे त्या गाण्याचा प्रभाव येण्यासाठी अर्धा स्वर चढ झाला तर फारसं नुकसान आवाजाचं होत नसेल तर अर्धा स्वर चढ तरी का ठेवून का होईना, परंतु त्या गाण्याला न्याय मिळावा असा थोडासा प्रयत्न व्हायला हवा. ते आजच घातले त्यामुळे विचित्र झालं. एरवी घालत नाही ना. दुसरं म्हणजे फार वरच्या स्वरात गायलं तर आपण छान गायलो असं न वाटता आपल्याला झेपेल, आपल्या आवाजाला ताण देणार नाही, परंतु प्रभावशाली होईल असा स्वर निवडणं हे ह्याच्याकडे लक्ष व्हावं. दुसरं म्हणजे आपण जो मॅटर पोचवतो तो जास्त महत्त्वाचा असतो. एखादं गाणं माणिक त्यांनी समजा काळी 5मध्ये गायलं असलं तर त्याच्यातला मॅटर काय आहे तो पोचवण्यासाठी मी जर काळी 4 वापरला तर मॅटर जर मी इमानदारीत जर पोचवलं असेल तर मला असं वाटतं की त्याला न्याय दिल्यासारखं होतं. तेव्हा आपण जे काय गातो त्याला न्याय मिळावा यासाठी स्वराची जी थोडीशी ॲडजस्टमेंट करायला लागते ती करावी आणि शिक्षकांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी की अतिजलदताना किंवा ज्या खरं म्हणजे माणिकताईंच्या गाण्यामध्ये काही गाण्यांच्यामध्ये इतक्या सुंदर हरकती आहेत, किती सुंदर मुरक्या आहेत, खटके आहेत, तर त्याचं सौंदर्य अति वेगानं गेल्यामुळं ते असं डोळ्यापुरून ताबडतोब असं नाहीसं होतं. त्यातली खरी जी गंमत आहे तर जसं त्या भिंपलासीमध्ये मगाशी जी एक छोटीशी जागा होती ती जागा ती थोडा स्पीड कमी केला असता तर ती जागा चांगली निघाली असती आणि त्याचा जो इम्पॅक्ट एरवी ऐकताना होतो तो होईल. तर त्या आपण हरकती, मुरक्या, खटके काय घेतो आहे त्याच्याकडे थोडंसं स्वर काय आहे ते लक्ष देऊन ते आपल्या गळ्यातनं तसं छान निघते की नाही, सुस्पष्ट निघते की नाही याच्याकडे लक्ष द्यावं. आणि आपण जे गातोय, जो प्रकार गातोय, जी भावना लोकांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय त्याला अनुसरून त्याला पोषक अशी गळ्यातनं ही अलंकरणं निघावीत असा एक विचार आहे. दुसरं असं की शब्दप्रधान गायकीमध्ये हे नेहमीच सांगावं लागतं की शब्दप्रधान गायकीमध्ये शब्दांचे, अक्षरांचे ऱ्हस्व दीर्घांचं पालन होणं, शब्द भलत्या ठिकाणी तोडून त्यांचे अवयव वेगळे करणं हा थोडासा प्रकार थांबला तर बरं होईल. म्हणजे जनी किंवा भजन के भज असं आपण अकार शक्यतो लांबला जात नाही, आकार, इकार, उकार हे लांबवले जातात.
तर आपण स्वर गातो हे लक्षात ठेवायचं, आपण व्यंजनं गात नाही. आपण स्वर गातो, व्यंजनं गात नाही. तेव्हा शब्दप्रधान गायकीमध्ये जे काही तुम्ही गाल, म्हणजे अगदी ख्याल जरी गात असाल तरी ख्यालामध्ये सुद्धा ऱ्हस्वच्या जागी दीर्घ आणि दीर्घाच्या जागी ऱ्हस्व करणं, हे थोडंसं जे कवी आहेत त्यांच्या मेहनतीवरती आपण पाणी टाकतो आणि अर्थाचा अनर्थसुद्धा होऊ शकतो. हे थोडंसं आपण भाषा म्हणून त्या विषयाकडे पाहिलं पाहिजे असं वाटतं. दुसरं असं आमच्या लक्षात आलं की ठुमरी वजा पद किंवा ठुमरी गाताना शब्दोच्चार फार महत्त्वाचे आहेत. जसं छब दिख लाजा, छब दिख लाजा असं होत नाही. छब दिख ला, तर ते छब आहे. छब दिख लाजा असं होत नाही. सावरिया होत नाही. बाके संवरिया, तर ते संवरिया व्हायला पाहिजे, सावरिया होत नाही. तर आपण ज्या वेळेला आपल्या भाषेपेक्षा दुसऱ्या भाषेमधली ज्या वेळेला कविता गातो, वापरतो, त्यावेळेला त्याच्या उच्चारणाकडे, खास त्या भाषेच्या लहजाकडे लक्ष दिलं जावं. आणि हे अर्थात अनुभवाचा भाग आहे, पण सवय स्वतःलाही लावून घ्यावी की आपण जे कलाकार ऐकतो, मोठे मोठे कलाकार ऐकतो, त्यांच्या गाण्याकडे काय पाहायचं, तर त्यांच्या गळ्यातले तान किंवा त्यांच्या गाण्यातले पलटे पाहण्यापेक्षा ते जसे पाहायचे त्याच्या बरोबरीनं त्यांचं शब्दोच्चारण काय आहे, कसं केलेलं आहे, कुठला शब्द बोलाच्या कुठल्या भागामध्ये येतो, तालाच्या कुठल्या भागामध्ये येतो आणि त्याच्यामुळं काय प्रभाव वाढतो हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. आणखी होय होय, आता त्यांनी सांगितलं मगाशी त्या ठुमरीच्या वेळेला. आणि खरंच आहे की अमरजी हे पक्के UPचे असल्या कारणानं त्यांना बरोबर ती भाषा कशी बोलली जायला पाहिजे हे माहीत असल्या कारणानं त्यांनी निश्चितच माणिकबाईंच्याकडनं ते एक्सरसाइजेस करून घेतले असतील. आणि माणिकबाई अर्थातच इतक्या टिपकागद्यासारख्या होत्या की त्यांच्या पुढं काही पडलं की त्या कधी सोडतच नसायच्या. आणि आम्हाला एक अत्यंत आनंदाचा आमचा भाग होता असा की आज ऐकताना आमच्या कानाला कष्ट नाही झाले. सगळ्यांचे आवाज अतिशय सुंदर, छान आवाज. आणि म्हणजे आनंद झाला असा की काही वेळेला उगाच निराशेचा सूर लावायचा आणि काय आता पुढं गाणं शिल्लक राहिलं नाही, आता पुढच्या पिढीकडं काही नाही असं काहीतरी, असं मी मुळीच म्हणणार नाही. की मी अत्यंत ऑप्टिमिस्टिक आहे. मला भविष्यावरती माझा विश्वास आहे, भविष्याकडे जाणाऱ्या पिढीवरती माझा विश्वास आहे आणि त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांच्यावरही माझा विश्वास आहे. तेव्हा आणि आमचं पुन्हा मत हेच पडलं की जी पदं प्रभावशाली व्हायला हवीत, त्यासाठी जो स्वर आपल्या विद्यार्थ्यांना हवा तो देता यावा. अत्यंत प्रॅक्टिकली गोष्ट मी ह्यांना सांगितली, जोशींना सांगितली की मान्य आहे तुम्ही दुसऱ्या गावाहून मुंबईकडे येता त्यावेळेला प्रवासामध्ये खूप जास्त वाद्यांचं वजन घेऊन येणं किंवा 2-2 पेट्या घेऊन येणं हे कठीण असतं, परंतु आपण जो प्रकार सादर करणार आहोत त्याला न्याय द्यायचा असेल तर थोडेसे ते कष्ट घेतले तर चालतील. आणि माझं सगळ्यांच्याबद्दल हेच मत आहे की आज आलेले सगळे जे संच होते अतिशय मेहनती होते. त्यांनी खूप विचारानं निवड केली आणि क्रम थोडासा लावण्यामध्ये काही वेळेला आम्हाला असं वाटलं की ह्या गाण्यानंतर ही गाणी यायला नको होतं, एकाच रागातली 2 गाणी पाठोपाठ यायला नको होती असं वाटलं. तरी ही जी सादर झाली ती गाणी सगळीच आपापल्या परीनं छान होती. आणि मुख्य म्हणजे दुसरी गोष्ट, मला एक इथं आल्यावरती इथं माणिकतांचा फोटो पाहिल्यानंतर मला आतून खूप सारखं सांगावं असं वाटत होतं. माझ्या आईने मला सांगितलं होतं, म्हणजे मी लहान असताना बऱ्याच लोकांनी माझं खूप कौतुक केलं, हिला नाटकात येऊ द्या म्हणून. गोखले काका तर सारखेच माझ्या वडिलांशी भांडत असायचे, तुम्ही तिचं लोणचं घालून ठेवलं आहे, तिला केसरबाई करणार आहात, तिला नाटकात द्या. पण म्हणजे प्लेबॅक सिंगिंगसाठी, सिनेमासाठी सगळीकडे मला ज्या वेळेला वडिलांच्याकडे विचारणा येत होती त्यावेळेला त्यांनी कधी नाही म्हणाले आता तिला काय अजून काही कळत नाही तर तिला त्याच्यात मला पाडायचं नाही.
पण आई माझी ठाम होती. तिनं मला एकदाच सांगितलं होतं, हे बघ माणिकबाई काय करतात, सगळे प्रकार गातात, म्हणजे गाण्यात डावं उजवं काहीही नाही, सगळे स्वर आहेत, सगळे तितकेच पवित्र आहेत. परंतु तुझं शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत होईपर्यंत कुठलंही करिअर निवडायची तुला माझ्याकडनं परवानगी नाही. ग्रॅज्युएट हो, मग तुला काय जे करायचं ते कर. म्हणजे माझ्यापुढे आदर्श ठेवला होता माणिकबाईंचा. आणि शिक्षण असूनही सुशिक्षितपणा, सौम्यपणा, साधेपणा, सोज्वळपणा ह्या सगळ्याचा जो आदर्श माणिकबाईंनी घालून दिला तो माझ्या आईनं माझ्यापुढे ठेवला. आणि आज मला आनंद होतो आहे की मी माणिकबाईंच्या करता काही वेळ इथं बसू शकले, इथं त्यांच्या गायनाचा आस्वाद घेऊ शकले. आणि मी आत्ता राणीला सांगत होते की बघ, लहानपणापासून काही गाणी ऐकल्यानंतर मला सकाळ झाली आणि आई आता उठवते असं वाटायला लागलं. कारण खरोखर जागे होताना तेच स्वर कानावर पडायचे. आणि इतकं बरं वाटलं की सगळी गाणी जवळजवळ तोंडपाठ आहेत. आत्ता गायली गेलेली जवळजवळ सगळी गाणी आम्हाला शब्दशः पाठ होती. म्हणजे त्या बाईने आमच्यावरती किती संस्कार करून आमच्यावर उपकार केले, खूप मोठे उपकार केले माणिकबाईंनी. आमचे कान घडवले, आमचं मन घडवलं, आमच्या समोरचे आदर्श घडवले. माणिकबाईंना शत प्रणाम. आता हे बोलणं ऐकल्यानंतर काही बोलायचं म्हणजे PhDच्या नंतर 2 दिवसाचं वर्कशॉप घेतल्यासारखं होईल. त्यामुळे मी फार बोलत नाही. पण एक महत्त्वाचा मुद्दा जो वाटतो तो सांगतो की माणिक वर्मांसारखे जे कलाकार असतात त्यांचा आपण आदरपूर्वक आरशासारखा उपयोग करावा. म्हणजे काय तर त्यांच्याकडे बघावं आणि आपण स्वतःला शोधायचा प्रयत्न करावा. माणिकबाईंसारखे कलाकार स्वतःसारखे गातात म्हणून ते माणिक वर्मा असतात, म्हणून त्यांच्या गाण्यांचे कार्यक्रम होतात, म्हणून त्यांची आपण आठवण काढतो. त्यामुळे त्यांच्या निमित्ताने आपण स्वतःला शोधायचा प्रयत्न करावा एवढंच सांगतो. आणि माणिक वर्माजींबद्दल लिहिलेली एक 8 ओळींची माझी कविता वाचतो. मी पण अगदी लहानपणापासून त्यांच्या गाण्याचे संस्कार आपल्या सगळ्यांवर झालेले आहेत. कविता अशी आहे की भावगर्भ अवकाशातील ती शुभ्र जणू तारका, भावगर्भ अवकाशातील ती शुभ्र जणू तारका, मऊ हातांच्या आजी समतो स्वर प्रेमळ बोलका. भावगर्भ अवकाशातील ती शुभ्र जणू तारका, मऊ हातांच्या आजी समतो स्वर प्रेमळ बोलका. रागरागिणी होत लाघवी यमन देस मारवा, रागरागिणी होत लाघवी यमन देस मारवा. स्वर निर्मळ दे लावणी सही सात्विक सा गोडवा, आनंदाची फलश्रुती दे श्रवण भक्तीच्या कर्मा. आनंदाची फलश्रुती दे श्रवण भक्तीच्या कर्मा. गाभाऱ्यातील देवकुळातील स्वरदा माणिक वर्मा, गाभाऱ्यातील देवकुळातील स्वरदा माणिक वर्मा. आरती तुम्ही आत्ता बोलणार का आपण आधी? बोल ना, बोल बोल. माणिकबाईंना पहिल्यांदा भेटले तेव्हा मी अगदी, मला असं वाटतं 12 वर्षाची असेन आणि वसंतराव कुलकर्णींकडे मी शिकत होते. आणि आत्ताच आम्ही आत बोललो. इतक्या मोठ्या गायिका त्या, इतकी त्यांची गायकी जर आपण पाहायला गेलं तर लक्षात येतं की सोपी अजिबात नाही आहे, परंतु अत्यंत सोपी वाटत असे. तसंच त्यांचं व्यक्तिमत्व होतं. कितक्या साध्या होत्या. पण मी मिलिंदला म्हटलं की त्यांचा साधेपणा, खरं कधी एखाद्या व्यक्तीचा साधेपणा एखाद्या कलाकाराचं ते जेव्हा कळतो, कधी कळतो तर दुसऱ्या गायकाचं गाणं ऐकताना. ती व्यक्ती म्हणून किती साधी आहे हे खरं तर दुसऱ्या कलाकाराचं जेव्हा आपण गाणं ऐकतो ना तेव्हा कळतं. त्यांच्यातला गायक, त्यांच्यातली जी गायिका ही इतकी अशी एक छोटी बालिका झालेली असायची.
अत्यंत त्या स्वतःचं गाणं विसरून अत्यंत निर्मळ मनाने गाणं ऐकत असत. कारण त्या गाणाऱ्या किती मोठ्या होत्या हे सगळं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इतकी सगळी गाणी त्यांची तुम्ही आत्ता ऐकलीत. त्यांनी मला नटमल्हार इतक्या प्रेमाने शिकवला आहे, उमड घुमड. आणि माझे गुरुजी आणि माणिकबाई हे दोघे गुरुबंधू भगिनी होते. आणि जेव्हा मला दूरदर्शनवर नटमल्हार गायचा होता तेव्हा सर म्हणाले की तू माणिकबाईंकडे जा. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या गुरूंनी त्यांच्या गुरु भगिनीकडे मला शिकायला पाठवणं याच्यात त्यांच्या नात्याबद्दल आणि माणिकबाईंच्या नटमल्हारच्या हुकमतीबद्दल सगळंच कळतं आहे. त्यामुळे आणि त्यांनीसुद्धा इतकं मला निर्मळपणे शिकवलं. असं नाही की ही शिष्य आता ही मुलगी आता माझ्याकडे आली आहे आता बघतेच ही परत कशी जाते. पकडलो उसको. म्हणजे हे जे आणि त्यांच्याकडे जाण्यामध्ये त्यांचा इतरसुद्धा त्यांच्या वागण्यातला साधेपणा, त्यांच्या गाण्याबद्दल कुठली शिकवताना जो साधेपणा होता असा कुठेही अभिनिवेश नव्हता की मला काहीतरी जास्त येते असं. मला जे येते ते मी तुला सांगते आणि ते तू घे. त्यामुळे त्या सहजपणामुळे गाणं यायला थोडा जो एरवी जो एक दबाव असतो ना तो नसायचा. आणि त्यामुळे खूप त्या शिकवायच्या ते पटपट येत गेलं. त्यामुळे त्या माणूस म्हणून पण खूप मोठ्या होत्या, खूप मोठ्या गायिका तर होत्याच. आणि बाकी सगळं ह्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आणि माझ्या अत्यंत लाडक्या गायिका होत्या त्या. आणि म्हणजे मला आठवते की अकोल्याला त्यांचं गाणं होतं तेव्हा माझं आदल्या दिवशी गाणं होतं. पण मग दुसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर तानपुऱ्याला कोणी नव्हतं. तर मी म्हटलं बाई मी बसते तुमच्याबरोबर. त्यांना इतका आनंद झाला. आणि म्हणजे कारण खूप त्या प्रेमाने त्यांनी आणि मला खूप गायला सांगितलं मागे. फार मोठ्या मनाच्या होत्या. शतशत प्रणाम. नमस्कार. अवधूतजी, तुम्ही आता हे आजकालच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करताय तेव्हा आम्ही आपल्यापेक्षा तरुण आहेत ग ते. केस काळे केलेले तरुण म्हणूया आपण. चालेल. मग तू त्याच्यापेक्षाही तरुण दिसशील. एनिवे, तर आजचे आघाडीचे गायक संगीतकार ज्यांनी आजची पिढी इतकी ऐकलेली आहे आणि त्यांचा ऑफकोर्स गाण्याच्या ह्याच्यातला अनुभव तर काही सांगायची वेगळी जरूर नाही. सगळ्यांनाच माहिती आहेत काय किती ग्रेट कलाकार आहेत ते. तेव्हा त्यांना स्पेशली या जनरेशनच्या आघाडीच्या संगीतकाराला आणि गायकाला माणिकबाईंच्याबद्दल काय वाटतं आणि त्यांच्या गायकीबद्दल काय वाटतं? सर्वांना नमस्कार. स्टेजवर उपस्थित मान्यवर असं म्हणताना मला 2 अशी व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी माझ्याबरोबर अख्खं शेड्यूल जज म्हणून काम बघितलेलं आहे. वेंडीताई म्हणजे वंदनाताई आमच्या आणि अर्थात आरतीताई. तर मला पुन्हा एकदा थोडंसं नॉस्टॅल्जिक वाटतं. मला ते दिवस सगळे आठवत आहेत आपण घालवलेलं अख्खं शेड्यूल. आणि म्हणजे राणीजी, वंदनाताई, भारतीताई, मला माणिकताईंचं म्हणजे कधी त्यांचे मी चरणस्पर्श केले नाहीत. मला प्रत्यक्ष मी त्यांना कधीही बघितलं नाही. परंतु त्यांनी जी गाणी दिली आहेत तितकीच छान ही खणखणीत सोन्याची नाणी आपल्या चित्रपटसृष्टीला त्यांनी दिलेली आहेत. ती म्हणजे ही तुम्ही चौघी जणी. आणि ती आम्ही नाणी फार जवळनं बघितलेली. त्यामुळे त्या कशा असाव्यात ह्याचा एक पर्सनॅलिटी म्हणून ह्याचा एक अंदाज कायम येतो. त्यांच्या गाण्याबद्दल काय म्हणायचं की म्हणजे प्रत्येक आज माझी एक फिल्मचा जे बॅकग्राऊंड म्हणजे प्लेबॅक सिंगर म्हणून माझी साधारण 2000 गाणी गाऊन झालेली आहेत चित्रपटांसाठी. तर त्यावेळेस आता लक्षात येतं की एक टेक्निक असतं स्टुडिओमध्ये गाण्याचं. ते म्हणजे गाणं आणि स्टुडिओमध्ये गाणं, प्लेबॅक गाणं, ह्या दोन्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी. आणि ज्यावेळेला अशा महान गायिकेची गाणी आम्ही अभ्यासतो त्यावेळेला एक सिलेबसचा एक मोठा चॅप्टर किंवा एक मोठा विषय म्हणून त्याच्याकडे बघतो. अनेक जे मोठे गायक गायिका होऊन गेले त्यांचं त्याच्यापैकी एक
ह्यांचं गाणं आहे, म्हणजे घननिळापासनं प्रत्येक गाणं. तर त्याच्यामधला त्यांचा थ्रो कसा असतो, एखाद्या गाण्यामध्ये थ्रो कसा असतो, त्यावेळची माईक सिस्टीम काय होती, त्यावेळच्या माईक्सचे टेक्निक्स काय होते, त्याच्यासमोर त्यांनी कसं गायलं असेल, मग हे गाणं त्यांनी अशा प्रकारे का गायलं असेल, ते गाणं तशा प्रकारे का गायलं असेल. सो तुम्ही जितकं माणिकजींचं गाणं अभ्यासपूर्ण ऐकता, तेव्हा तुम्हाला टेक्निक्स जी आहेत प्लेबॅक सिंगिंगची, त्याच्यामधला एक मोठा चॅप्टर तुमचा संपतो वाचून, अभ्यास करून होतो, असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे त्या माणिकजींच्या गाण्याबद्दल सर्व गायकांना गायिकांना मी सांगेन की जरूर तुम्ही अशा प्रकारे त्याकडे बघा आणि अभ्यास करा. त्यातनं आपल्याला जे मिळतं ते खूप छान असतं. दुसरी गोष्ट, तुम्ही जो हा उपक्रम चालवलात, ज्या प्रकारची ही स्पर्धा घेतली, त्याबद्दल देखील मला खूप कौतुक वाटतं. शुभदा आणि मामा, अच्छा, श्रीकांत आणि ईश्वरा दादरकर यांची संकल्पना. कारण आता ह्यानंतर बाहेर जेव्हा लोक म्हणतात की आमचा बँड आहे आणि बँड कल्चर आहे, तर ते तसं बँड कल्चर काही नवीन नाही, आमच्याकडे आहे असं तुम्ही छातीटोकपणे आपण सांगू शकतो. कारण केवळ गाणं गायकाचं उरत नाही अशा स्पर्धांमधनं. मग ते आज ज्यांना कोणाला बक्षिसं मिळतं, तुम्ही मला माहीत नाही काय कॅटेगरी कशा आहेत, परंतु ज्या ग्रुपला बक्षीस मिळेल त्या ग्रुपचं कौतुक असं त्या गायकाचं एकट्याचं नाही आहे, तर सगळ्यांचं मिळून आहे. आणि अशा स्पर्धा जास्तीत जास्त व्हाव्यात असं मी आवर्जून सांगेन. कारण ते खरं तो संच जो आहे त्या खरं अप्रतिम हा उपक्रम आहे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे की त्या सगळ्या पार्टिसिपेंट्सचं, त्या ग्रुप्सचं प्रचंड कौतुक की प्रत्येकाने मला वाटतं पावणे 1 तास तरी प्रत्येकजण 45 मिनिट्स इच, प्रत्येक संचाला तुम्ही 45 मिनिटं, सगळे गायन प्रकार त्याच्यात आले. हां. तर आज ज्या वेळेला तरुण मुलं किंवा नेक्स्ट जनरेशन आपण म्हणतोय, ती 40 सेकंदाचं रील करून ते कसं लवकरात लवकर प्रसिद्ध होईल अशा पाठीमागे लागलेलं असतं. त्याच्यामध्ये त्याला किती लाईक्स मिळतील, किती व्ह्यूज मिळतील, अशा वेळेस पाऊण तासाचा कार्यक्रम आम्ही एका ठिकाणी जाऊन करू, त्यासाठी मेहनत घेऊ. आणि त्यावरती त्या माझ्या मेहनतीला हे जे परीक्षक आहेत हे किती मार्क देतील ह्याकडे डोळे लावून बसलेले जे हे स्पर्धक आहेत, त्यांचं मला प्रचंड कौतुक वाटतं, खूप कौतुक. आमच्यासारख्या नवोदित नाही म्हणणार, पण तो काम करत असलेल्या लोकांना हे जे नवीन कल्चर आहे 40 सेकंदांचं, त्यामध्ये नक्की आपण काय करावं हे ज्यावेळेला सुचत नाही, त्यावेळेला तुमच्यासारखी लोक आम्हाला प्रचंड आशावाद देऊन जातात. तुमचे खूप खूप आभार त्या आशावादासाठी. आणि पुन्हा एकदा मला ह्या ठिकाणी बोलवलं तर त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. खरं तर मी गायक किंवा संगीतकार म्हणून इथे बक्षीस द्यायला तुम्ही मला बोलवलं आहे, तर तसा माझा अधिकार नाही. परंतु इथे अनेक श्रोते आलेले आहेत, तर त्यांच्यातला एक चांगला श्रोता म्हणून मी इथे त्यांचं प्रतिनिधित्व करत बसलेलो आहे. आणि त्यांच्यातर्फे मी आज इथे त्यांचा सत्कार करीन जे जिंकतील त्यांचा. धन्यवाद. थँक्यू. मामा, शुभदा, तुम्हाला काही बोलायचं आहे? मामा, तुझी प्रतिक्रिया? प्रत्येकाच्या घरात मला एक सांगा, बायको बोल बोल बोलते, पूर्वी बोलतात का? आमच्या घरात पण तसंच आहे, काही फार फरक नाही आहे. पण ते जाऊ दे, विनोदाचा भाग. पण खरंच कौतुक वाटतं, सगळे फार छान गायले हो, फारच छान. त्यांच्याबरोबर त्यांच्या मेंटॉरचं पण कौतुक करायला पाहिजे. नक्कीच. होय, सोपं नाही आहे एवढी गोष्ट त्यांच्या गळ्यातनं उतरवायची, हे फार अवघड आहे. तर जसं ह्या पिढीने गाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या मेंटॉरनी त्यांच्याकडनं ते करवून घेतलं आणि महाराष्ट्रातल्या एवढ्या शहरातनं हे लोक आले आणि ते कार्यक्रम केलं आणि आपल्यासारखे रसिक त्यांना मिळाले, ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तू बोललीस, शुभदासारखी बोलतच होती, त्यामुळे ठीक आहे. आत्ताच म्हटलं तसं सकाळपासनं 1:30 वाजल्यापासनं मीच बोलते आणि प्रत्येक संघाच्या मध्ये बोलते, त्यामुळे भरपूर तुम्ही ऐकलेलं आहे. वेगळं काहीही मला बोलायचं नाही, कारण जेव्हा जेव्हा जे गायलेत प्रत्येक संघातले किंवा काही वैशिष्ट्य असतील तर त्या त्या वेळेला मी त्याचा उल्लेखही केलेला आहे.
त्यामुळे वेगळं काही बोलण्याची आवश्यकता नाही. खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं. धन्यवाद. वंदना गुप्ते, तुमचा आवाज ऐकल्याशिवाय लोकांना करमणार नाही. बापरे, आईने आवाज ऐकला असता तर म्हणाली ही नाही माझी मुलगी. पण आज 100 वर्ष जिची गायकी टिकून आहे आणि नव्या पिढीपर्यंत, तरुण पिढीपर्यंत पोहोचली आहे, म्हणजे केवढी मोठी गायिका असेल हे आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला. खूप अभिनंदन सगळ्यांचं. खूप मनापासून सगळ्या पिढीतली माणसं आज बायका गात होत्या. एक पुरुष पण गायक गाडी गाडी चरण जो फार छान सुरेख चाललं होतं. आणि खरंच मेंटॉसचं कौतुक की आईचं गाणं जेवढं ऐकायला सोपं तितकंच गायला कठीण आहे. आणि म्हणून मी काय धाडस करत नाही कधी. तरी याने मला एकदा गायला लावलं होतं, अवधूतला आठवत असेल तर. आणि मग त्याला असं वाटलं की घ्यावा आता माईक ह्याच्या हातनं. त्यामुळे आणि माझं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा मी माझ्या सासऱ्यांना लावणीच म्हणून दाखवली होती. आईची दुसरी गायकी मला काही कधी गाता आली नाही तिच्याबरोबर. आणि ही माझी हो, माझी ही वर्गात माझ्या ती पुढे बसायची आणि मी मागच्या मागे पळायला कसं मिळेल ते बघायची. आणि ही फारच अभ्यास होती. पण केवळ आईच्या पुण्याईवर मी पुण्याच्या हुजूरबागेत पहिल्यापासून 7वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. प्रत्येक वर्षी आईच्या सगळ्या मैत्रिणी ज्या होत्या त्याच माझ्या शिक्षिका होत्या, म्हणून मी 7वीपर्यंत पुढे ढकलत गेले. पण नंतर आईच्या लक्षात आलं की माझी पुण्याई आता आज झाली पुण्यात, मुंबईला चला. आणि मग मी जी काय शिकायला लागली ते इतकं कठीण गेलं मला. आणि आईची साधना तपस्या रोज बघत होतो. त्यामुळे गाणं आपल्याला येणारच नाही गाता हे ठरवूनच मी मोठी झाली आहे. आणि अभिनय माझी लावणी ऐकूनच मला अभिनयात शिरकाव करता आला. तर ॲक्सिडेंटली मला काहीतरी मिळालं आणि मी ते धरून ठेवलं. आणि गेली 53 वर्ष मी रंगभूमीवर काम करते. पण ही सगळी आईची कृपा. एकच वाक्य सांगते, आईने मला जेव्हा मी कुठल्याही क्षेत्रात करा पण जे कराल ते उच्च पदावर जायचा प्रयत्न करा, पण विद्यार्थी दशा सोडू नका, हे कायम तिने सांगितलं. आणि शिडीला पायऱ्या तुम्हाला दिसत नाहीत एवढ्या असतात. वरती चढलात की खाली बघितलं की तुम्हाला वाटेल वा आपण पोचलो वर. हे आई नेहमी सांगायची. आणि मला म्हणायची की माझं गाणं ऐकताना आम्ही मिळवलेला दोघांनी, अमर वर्मा आणि माणिक वर्माने मिळवलेला आदर आहे समाजात, त्याला कधीही धक्का लागेल असं वर्तनही करू नका आणि असं नर्तनही करू नका. त्यामुळे आम्ही सुसंस्कारी मुली पुण्यात वाढलो, ते फार बरं झालं. इथे आल्यानंतर बिघडलो हेही बरं झालं थोडंसं, कारण ते आत्ताच्या जगाशी जुळणारं होतं म्हणून. पण आईचा काळ जो होता तो फार वेगळा होता. आणि ती मोठी झाली ती अतिशय आपल्या मेहनतीने आणि अमर वर्मांच्या साथीने. दादरकरची वर्मा झाली आणि वर्मा पण टिकवणं ती केवळ अमर वर्मांच्या साथीमुळे झालेलं आहे. तर दोघांनाही नम्र नमस्कार करून मी थांबवते माझं भाषण. थँक्यू. आता तुम्हाला कळलं असेल, बालगंधर्वांनी जेव्हा मम्मीला विचारले की तुम्ही ॲक्टिंग कराल का, आणि ती म्हणली की ॲक्टिंग माझ्या रक्तात नाही, पण आता ह्या रक्तात आलं आहे ते, त्यामुळे ते कळलंच असेल. ही आणि भारती. अरुणा ती आतमध्ये ती स्टेजवर येणार नाही बोलायला, पण मी तिच्या वतीने बोलते. आता आपण आधी अनाऊन्स करूया का सत्कार करायचा? सत्कार करूया ना आधी. चला, पाहुणे आलेले आहेत तेव्हा आधी आपण सत्कार वगैरे, जरा तुम्हाला थोडासा जास्त पेशन्स आणि जरा जास्त वेळ लावूया. ये नाही ध्यान सगळ्यांचं एक एक देऊया ना त्याला. नाही ते बक्षीस तर घ्यायचीच आहेत, मला माहिती आहे त्यांना. थोडंसं एक टोकन ऑफ अप्रिसिएशन. अवधूत गुप्ते, आणि माणिक मोती हे जे पुस्तक आम्ही पब्लिश केलं 12 मेला, आमचं पारिवारिक पुस्तक, ते पुस्तक आहे, तेही आम्ही त्यांना देतो आहे. नक्की वाच. खूप वाचनीय, ऐकणीय, श्रवणीय सगळं आहे ते. थँक्यू. आरतीजी, अरुणाती. हां,
श्रुती काटकर, श्रुती काटकर सडोली, श्रुती सडोलीकर काटकर, सॉरी. वर्गमैत्रिणी मिलिंद जोशी, थँक्यू. मामा आणि शुभदा, तुम्हाला दोघांना मिळून एक. हो हो हो, तुम्ही एकाच घरातल्यानंतर भांडू नका मग. थँक्यू सो मच. खूप खूप छान यांनी अरेंज केलं सगळं. ओके, आता मला वाटतं मी अनाऊन्स करावेत. एक मिनिट, मी जरा सुचिता सुचिता सगळी तयार आहेत ना. हां, इथे या. ओके, खालनं वरती. रिझल्ट, आता आम्ही रिझल्ट करते अनाऊन्स. जसं मी म्हटलं, अतिशय सगळ्यांनी सुंदर गायलं, तेव्हा कोणीही नाराज होऊ नका, कारण ही अल्टिमेटली स्पर्धा आहे. सगळ्या गोष्टींचा परिणाम आम्हाला एकत्र बघायला लागतो ग्रुप म्हणून, तेव्हा थोडंसं 19-20 होतं. पण अजिबात तुम्ही, इनफॅक्ट असं जर तुम्हाला बरं वाटलं तर आपण आणखीन एक स्पर्धा पुढची घेऊ, त्याच्यात तुम्ही पहिला बक्षीस मिळवायचा प्रयत्न करा. आता मी अनाऊन्स करते की प्रत्येक ग्रुपमधले एक एक सिंगर ज्यांना आम्ही बक्षीस देतो आहोत. सगळ्याजणी छान गायल्या खरंच, पण जसं मी म्हटलं टोटॅलिटीमध्ये आम्हाला बघायला लागतं. तर मी एक एक ग्रुपचं नाव घेते आणि त्यांच्या ज्या बेस्ट सिंगर आहेत त्यांना मी प्राईज अनाऊन्स करते. ठाणा ग्रुप, गौरी फडके, आरोह संगीत विद्यालय. हो, तुमच्याच हस्ते जाते. हो हो, गौरी फडके, ठाणे ग्रुप, आरोह संगीत विद्यालय. कोल्हापूर ग्रुप, मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंच, चिन्मयी कुलकर्णी. असे एक एक असे देत जाऊया. आहे का? हां, पुणे ग्रुप, कलामंजिरी, श्रिया शिंदे. श्रुती सडोलीकरनं द्यायला सांग. हो हो, मी तेच म्हटलं, असे असे देत जाऊया. श्रुतीजींच्या हस्ते मी तिला पारितोषिक देऊ इच्छितो आम्ही. कलामंजिरी सांगितलं, कुठली सांगितलं? कलामंजिरी संस्थेचं नाव पण कुठलं? पुणे म्हटलं ना मी म्हटलं. पुणे शहर कलामंजिरी. रत्नागिरी, खलवायन, मी रिक्वेस्ट करीन मिलिंदजींना. मधुरा सोमण. मधुरा सोमण, खलवायन, रत्नागिरी.
तो तंबोरा जो गिफ्ट म्हणून दिला आहे त्याचा व्यवस्थित वापर करा. पुढचा ग्रुप आहे नाशिकवरून स्वरल म्युझिक अकॅडमीमधल्या आदिती जोशी. मामा श्रीकांत दादरकर. आदिती जोशी नाशिक, स्वरल म्युझिक अकॅडमी. आणि शेवटचं केंद्र आहे बोरिवली केंद्राच्या स्वरार्चना या ग्रुपमधल्या वैदेही मेकडे. बोरिवली. बोरिवली शुभदा दादरकरांकडनं त्यांनी बक्षीस स्वीकारावं. वैदेही मेकडे, बोरिवली, स्वरार्चना. एक आम्ही खरं म्हणजे खास आणखीन त्याच्यात नव्हतं पण उत्तेजनार्थ किंवा एक अप्रिसिएशन म्हणून देऊ इच्छितो. ते म्हणजे एकच पुरुषाची जी एंट्री होती, ऋषिकेश नार्वेकर. त्याचं गाणं ऐकून आता असं वाटलं की पुढच्या वेळेस पुरुषांची स्पर्धा घ्यावी माणिकबाईंची गाणी गाताना. खूप छान. तुझ्यासारखे असेच सगळे संगीत गायक पण तयार व्हावेत, माणिकबाईंची गाणी गाणारे. त्यानंतर निवेदिका. खरं म्हणजे सगळ्यांनीच अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण असं निवेदन केलं. पण परत जसं म्हटलं की लोकांशी निवेदन हे असं आहे की लोकांशी रॅपो जमवायला लागतो, नुसतं वाचून किंवा असं नाही होत. तर त्या दृष्टीने अतिशय सुरेख असं निवेदन केलं रत्नागिरीच्या खलवायन संस्थेची हर्षाली केळकर. आमची निवड बरोबर आहे ना आत्तापर्यंत तरी? नाहीतर आम्हाला जाऊन देणार नाही तुम्ही गेटबंद बाहेर. आता मी ग्रुप मेंटॉर्सना बोलवू इच्छिते. त्यांनी जी मेहनत घेतली आहे या स्पर्धेमध्ये सगळ्या तरुण मुलींना तयार करण्यासाठी, आता अर्थात मुलांना पण तयार करण्यासाठी, त्यामुळे त्यांचं खरोखरच मनापासून अभिनंदन, स्वागत. पुण्याच्या श्रीमती मधुवंती दांडेकर. हां, सगळ्यांना एकत्र या आपण. अर्चना कान्हेरे, शीतल धर्माधिकारी, हेरंब जोगळेकर, श्रीनिवास जोशी, विद्या कुलकर्णी नाशिक आणि गीता देशपांडे ठाणे. हां, तेच तुम्ही सगळ्यांनी मला वाटतं एक मधुवंताई खरं या ना, या. या मधुवंतीताई. उत्कृष्ट ज्येष्ठ संगीतकार आणि नाट्य अभिनेत्री. खूप खूप रिस्पेक्ट आहे. हो, थँक्यू. अर्चना कान्हेरे, त्यांना आम्ही ॲक्च्युली त्यांच्या कार्यक्रमाच्या वेळेला दिलेलं आहे, त्यामुळे मी नुसतंच त्यांचं स्वागत करते.
नाही, ती स्वतःच म्हणाली मला. शीतल धर्माधिकारी, या आपण. हळूहळू त्यांना तर कोल्हापूर, या. हो, ओळखलं. हां, आपण एकदा एक फोटो काढूच या आपण. हो, या ना तुम्ही पुढे, या ना प्लीज. थांबा, खाली जाऊ नका. थांबा थांबा, इथेच थांबा. एक ग्रुप फोटो काढायचा नंतर. विद्या कुलकर्णी, या. हेरंब जोगळेकर आणि श्रीनिवास जोशी, रत्नागिरी आले. श्रीनिवास जोशी आहे. एक पटकन ग्रुप फोटो काढू. हो. आणि गीता देशपांडे, ठाणे. गीता देशपांडे. मृदुला देव नाही आल्या का? मृदुला देव कुठे? चला ना. नाही, याच्यात लिहिलेलं नाही म्हणून. विद्या कुलकर्णी आणि ते एकत्र आहेत. अगं हो, पण ह्याच्यात नाव नव्हतं मामा लिहिलेलं, म्हणून मला वाचता नाही आलं. बरं, या. गीता, या ना तुम्ही. या, तो पण तुम्ही घ्या. गीता देशपांडे. या सगळ्यांनी. या या. मृदुला देव. मृदुला देव. आता एक पटकन ग्रुप फोटो काढूया आणि मग मी पहिला आणि दुसरा अनाऊन्स करते. या. आता इकडे कोणाचं तरी घेतो. हो हो, हे घे, हे घे, हे घे. झालं, या लवकर, या लवकर, या इथे. या ना, तिकडे येऊ त्या बाजूला. आले सगळे आले. बॅलन्स करा. हां, तिकडे या पुढे. असं असं येऊ का? हॅलो. थँक्यू. ठीक आहे, आपण असं नसतं होऊ शकता. खाली बघा, बाय. हो, देते ना मी आता. आता दुसरं पारितोषिक आहे जे रुपये 15,000 आम्ही देतोय माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे. दुसरं बक्षीस जातं बोरिवली स्वरार्चना अष्टपैलू माणिक वर्मा.
हा या आता लवकर या. एक मिनिट आम्ही जरा एक मिनिट आधी एक- आरती तुमच्या हस्ते. अर्चना स्वरार्चना. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि पहिलं बक्षीस जाते. अच्छा वेल डन. आणि पहिलं पारितोषिक आहे कोल्हापूर मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंच. कोल्हापुरी अवधूच्या हसनच गेलं पाहिजे ते. हो काय हो कोल्हापूरची मेजॉरिटी आहे म्हणजे. या या या. ज्यांनी माणिक वर्मा या विषयावर PhD मिळवली त्या कोल्हापूरच्या मेंटॉर आहेत त्या. धर्माधिकारी या. मॅडम कोल्हापूर टू कोल्हापूर. सगळ्या वादक कलाकारांचं अतिशय मनापासनं कौतुक आहे की त्यांनी खूप छान मेहनतीने एक मिनिट हा सर खूप छान साथ दिली. मनापासनं त्यांनी सगळ्यांच्या सूर आणि सगळं जुळवून घेतलं म्हणून अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम सगळेजण करू शकले. धन्यवाद पुन्हा एकदा सगळे वादक कलाकार. सगळ्यांचे हार्मोनियम तबला सगळंच छान वाजलं. आता पुढच्या वेळेस एक वादक कलाकारांसाठी पण आपण प्राईज देऊया. थँक्यू. खूप छान. सगळ्याच ग्रुप्सच्या वादक कलाकारांना पुन्हा पुन्हा धन्यवाद. इथे आता आपण हा कार्यक्रम समाप्त करतो आहे. होप की तुम्हाला सगळ्यांना ही कॉम्पिटिशन संगीत स्पर्धा आवडली असेल, त्याची संकल्पना आवडली असेल आणि काही आमचं चुकलं असेल तर माफ करा. पुन्हा एकदा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि माणिक वर्मा फाउंडेशन आणि शुभश्रीतर्फे मनसोक्त आभार. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू.